नाशिकमध्ये खळबळजनक हत्या प्रकरण उघड झालंय. महिलेचा खून करून मृतदेह बॅगेत भरून नदीत फेकणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासांत कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा केलाय. अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदीमध्ये टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली होती. तपासादरम्यान ही महिला सुनीता विश्वकर्मा असल्याचं निष्पन्न झालंय. गोपनीय माहितीच्या आधारे अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. त्यानुसार आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी वर्ष 33 राहणार उपनगर नाशिक याचा शोध सुरू करण्यात आलाय. आडगाव आणि उपनगर गुन्हे शोध पथकानं संयुक्त कारवाई करत तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे कल्याण रत्नागिरी गोवा मार्गे कर्नाटकपर्यंत पाठलाग केला. अखेर मंगळूर कर्नाटक येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयामध्ये हजर करून नाशिकमध्ये आणण्यात आले. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा वेगवान आणि प्रभावी तपासाचं उदाहरण दाखवून दिले. प्रेमसंबंधातून घडलेला हा खून आणि पोलिसांची जलद कारवाई नाशिकमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चा मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, आडगाव पोलीस स्टेशन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप पवार, तसेच पोलीस अंमलदार पंकज करपे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार मनोज परदेसी, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिंके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किवडीबंद म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये, रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112 पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली, त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जी वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आहे. आता त्याचा तपास चालू आहे. आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला, ती दुसरीकडे राहते आणि सध्या सुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतो. आतापर्यंत ज्या इंट्रोगेशन मधून समजलंय की आरोपी आणि ही जी महिला होती दोघांनी मद्यपान केलं होतं. त्यानंतर त्यांची वादावादी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. 14 तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली. ती बॉडी आतापर्यंत जे त्यांनी सांगितलंय का त्याने ती सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत ओढत त्याने आणली असं त्याने आतापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू. अजून आता आरोपीला आणलंय. आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलाय
3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिली आहे. आरोपीने हे सांगितलंय त्याची सत्यता आता पडताळून पाहिली आहे. ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होते का? तसंही काही नाही. जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असेल. आरोपीला आता जी सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही. आतापर्यंत तपासात असं काही निष्पन्न झालं नाही. ती एकटीच राहत होती. आपण मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे. अजून आपण त्याचा तपास करतो. जे पोलचा जो ॲडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारलं. आता अजून तपास चालू आहे. अजून त्याला कोणी मदत केली का किंवा कशा पद्धतीने ते मारलंय याच्यावर आपण तपास करतो.